ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोधोणी जाती समस्ता, परिन्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. किंवा पार्था, उन्हाळ्यात सर्व नद्या आटून रखरखीत झाल्या तरी त्या सागरात एक थेंबही मिळाला नाही, तरी तो जसा थोडाही कमी होत नाही, तद्वत प्रखर वैराग्याच्या तापाने सर्व कामना आटल्या तरी आत्मसागर लेशही कमी होत नाही. विषय असा मांडला जात होता की सर्वात मोठी अडचण अध्यात्मामध्ये काम आणि वासना लहरींची, ही सर्वात मोठी अडचण आहे. इच्छा, आकांक्षा, निरनिराळ्या इच्छा उत्पन्न होणे, त्यामागे इंद्रियांची शक्ती मग लागणे, मनामध्ये विचारचक्र गतिवंत होणे, बुद्धी त्यासाठी कार्यान्वित होणे, ह्या सगळ्या गोष्टी कामवासनेवर अवलंबून आहेत. जसजशा आमच्या इच्छा वाढतात, निर्माण होतात, तसतसा माणूस हा नंतर विकारग्रस्तही होतो आणि चंचल मनाचा होतो. एक इच्छा संपली, एक वासना संपली की दुसरी निर्माण होते, पुन्हा त्याच्या पूर्तीसाठी माणूस पळू लागतो, पुन्हा तिसरी वासना निर्माण होते. एक वासना तृप्त झाली, पूर्ण झाली की दुसरी निर्माण होत नाही, तोपर्यंत तो शांत असतो. आणि पुन्हा नंतर एकदा पुन्हा कामना इच्छा उत्पन्न झाली की पुन्हा त्यामागे तो धावायला सुरुवात करतो. आणि ही सतत धाव मनाची, शांतता कधीच मिळू शकत नाही. आणि जेव्हा शांतता नाही तेव्हा सुख नाही, असं मागच्या ओव्यात आलेलं आहे. आणि मग अशांत जीव ज्या वेळेस वासनेंच्या मागे धावू लागतो आणि विषयांच्या मागे धावू लागतो, व्यक्ती विषयांच्या मागे ज्यावेळेस तो सतत धावतो त्यावेळेस तो अशांत असतो. आणि अशांत मन केव्हा शांत होत नाही, कुठल्याही प्रयत्नाने होत नाही. ह्याकरता माऊली म्हणतात आणि भगवान कृष्ण म्हणतात अर्जुनाला. माऊली आपल्याला सांगतात की सर्वात मोठी जर काही गोष्ट असेल तर काम वासना एक तर संपवावी, नाही तर अशा रीतीने त्या कामवासनेचा उपयोग करावा आता कामवासनेचा उपयोग करायचा तर कसा करायचा, ती पुन्हा पंचायत आली. संपवावी कशी हा आपण भाग नंतर पाहू. काम तर निर्माण होणार, इच्छा निर्माण होणार, इच्छेशिवाय माणूस नाही, कामाशिवाय माणूस नाही. मग ही कामवासना तर सतत निर्माण होणार शरीर आहे तोपर्यंत. मग त्या कशा शमवायच्या, दोन प्रकार. एक तर कामवासना मर्यादितपणे निर्माण झाल्या पाहिजेत, आवश्यकतेनुसार झाल्या पाहिजेत, आवश्यकता असेल तेवढ्याच झाल्या पाहिजे, अनावश्यक नको. गरजा जेवढ्या आहेत तेवढ्याच इच्छा निर्माण झाल्या पाहिजेत. किती असावं कबीरदासजी म्हणतात. आता प्रत्येकाचे एक अडाके आहेत. कबीरांचा आपण पूर्ण घ्यावा असं नाही, पण कबीरांनी स्वतःची एक मर्यादा घालून दिली. प्रत्येक माणसाला स्वतःच्या काही मर्यादा घालून घ्यावे लागणार आहेत, इच्छांच्या, आकांक्षा पूर्तीच्या. किती ॲम्बिशन्स असावी, किती महत्वाकांक्षा असावी, किती इच्छेच्या मागे तुम्ही लागावं, हा आपल्या पुरता स्वतःचा वैयक्तिक भाग कुठेतरी तुम्हाला करून घ्यावा लागेल. कबीरदाजींनी स्वतः काय सांगितलं, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय,
मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए, साईं इतना दीजिए, एवढंच दे भगवंता, की माझ्या कुटुंबाला पोटभर मिळावं आणि आलेला पाहुणा तृप्त व्हावा. संपलं. साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाय. बस मर्यादा आहे. अनावश्यक वस्तूंचा त्याग झाला पाहिजे. आणि म्हणून मोदीजी महाराजांनी सुंदर व्याख्या केली, गरजा कमी करणे म्हणजे त्याग. इतकी सुंदर व्याख्या आणि सोपी, सुटसुटीत. नाही, गरजा कमी करणे म्हणजे त्याग. आवश्यक गरजा जरुरी आहे. अंगावर कपडा किती पाहिजे तेवढा पाहिजे, पण एक 50 ड्रेस असले पाहिजेत, ठीक आहे, 4 असले पाहिजेत, 5 असले पाहिजेत, 10 असले पाहिजेत, पण ठीक आहे, काही मर्यादा घालून घ्यावी लागेल. आवश्यकता किती आहे तेवढ्या मर्यादा खालून घ्यावा लागणार. साड्या किती पाहिजेत, किती महिन्यांनी बदलल्या पाहिजेत, याच्या मागे जर धावायला लागले, हे कधीच न संपणारं मॅटर आहे, न संपणारं गणित आहे. कुठेतरी मर्यादा, बांध घालावा लागणार आहे. वासनेला एक बांध घालावा लागणार आहे. म्हणून स्वतःच्या लिमिटेशन्स ओळखून गरजा किती कमी करता येतील आणि आवश्यक गरजांची पूर्ती झाली पाहिजे, तेवढ्याच वासना निर्माण झाल्या पाहिजेत. एक भाग. नंबर 2, जरी काही गरजा निर्माण आता होणारच, आवश्यकतेनुसार जरी आपण थोड्या गरजा जरी म्हटलं, थोड्या इच्छा आकांक्षा पूर्ती जरी म्हटलं, तरी त्या होणार. मग त्या कशा कराव्यात? त्यासाठी आपल्याकडे युक्त्या सांगितलेल्या आहेत. संसार माझा नाहीच, एक द्रष्टाभाव. प्रभूचा संसार सर्व प्रभूचं आहे, माझं काही नाही. संसार प्रभूचा, वस्तू प्रभूची, हे लोक प्रभूचे, माझ्या घरी असणारी सर्व माणसं प्रभूंचे, माझं काही नाही. आणि म्हणून सुख दुःख काही मिळेल किंवा न मिळेल, मला वस्तू मिळतील किंवा न मिळतील, सुख दुःख जे निर्माण होतील त्याची बाधा आपल्याला पडणार नाही. हा दुसरा एक भाग आहे. यालाही भक्तीची जोड लागते. निवड ज्ञानाची जोडीने ही गोष्ट होणार नाही. भक्ती पाहिजे. प्रभूचं आहे, माझं काहीही नाही आहे. त्यामुळे आपल्यावर संसार येत नाही, आपल्या अंगावर येत नाही, बाधत नाही. सगळं दुसऱ्यांचं म्हणल्यावर आपलं संपलं. हा एक भाग येतो. नंबर 3 म्हणजे चिलखत आहेत. परवानगी मागणे, अर्पण करणे हेही चिलखत. प्रतिमा प्रयोग हेही चिलखत या कामवासनेसाठी. द्रष्टाभाव हेही चिलखत. प्रत्येक कर्म आणि क्रिया द्रष्टाभावाने पाहायचं. डिटेल नाही जाणार आता, मधून मधून आपण जात राहू. फक्त एक हिंट्स म्हणून सांगतोय. हाही भाग आहे. आणि कामवासनेसाठी आता हे झालं व्यवहारातलं. बाधू नये म्हणजे काही इच्छा निर्माण होणार, पण त्या बाधू नाहीत याच्यासाठीच आहे. कारण पुढेही तो विषय फार लांबलचक येणार आहे. पुन्हा पुन्हा सांगावा लागणार आहे हा विषय. तिसरा एक महत्त्वाचा, अजून 2 भाग शिल्लक आहेत. एक भाग असा, इच्छा आकांक्षा सगळ्या संपल्या पाहिजेत. आणि दुसरा भाग असा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, तर संपेल. इच्छा आकांक्षांचा शेवट होणं, संपणं हा एक भाग. आणि इच्छा आकांक्षा काय होणं,
फलित झाल्या पाहिजेत, त्याची फलश्रुती चांगली झाली पाहिजे, फळ मिळालं पाहिजे त्या इच्छेचं. हा एक भाग आहे. आता हे कसं करावं? इच्छा पूर्ण होण्याकरिता इच्छा कशा निर्माण होतात? तर आपण नेहमी पाहत आलेलो आहेत की खाली जाणारा जो प्राण खाली जितका वाहील, म्हणून चरवंतर्पण तुमचं जर नसेल तर खाली जास्त प्राण वाहील. खाली प्राण व्हायला लागला की त्याच्याबरोबर मन वाहत असतं आणि ते मन विषय, व्यक्ती आणि विषयांकडे धावतं आणि म्हणून तुम्ही अशांत असता. म्हणून अशांतीचं कारण तुम्ही म्हणाल चरवंतर्पण कसं? तर प्राण हा खाली धावतो, जास्त बाराने खाली धावतो, चारानेच वर धावतो. शांती मिळूच शकणार नाही. सुख नावाची कल्पना कल्पनेत राहणार नाही, मिळू शकत. म्हणून श्वासांचा प्रवाह ऊर्ध्व झाला पाहिजे, प्राणांचा प्रवाह ऊर्ध्व झाला पाहिजे, बाराने आत गेला पाहिजे, थांबला पाहिजे. एक भाग. हळूहळू एका मिनिटात हा 16-17 वेळेस आत जाणारा श्वास, चरवंतर्पण असेल तर 30 वेळेस जातो, डबल कोठा नष्ट होतो. 17 वेळेस जाणारा, 18 वेळेस जाणारा श्वास 30 ते 35 वेळेस नंतर जायला लागतो, आत बाहेर आत बाहेर. त्यामुळे अजून टेन्शन वाढतं, मानसिक संतुलन नष्ट होतं. आपण केलेला हिशोब आहे, अजून जगात अजून समोर आलेला नाही आहे हा भाग. म्हणून हा प्राणप्रवाह आत जास्त जावा याच्याकरिता पोट जसं रिकामं पाहिजे, तसाच भाग आत जाण्याकरिता अनुसंधानापासून, मंत्रजपापासूनचे प्रयोग कामी येतात. म्हणून प्राण एकदा आत जायला लागला की मन आत जातं. केवल कुंभक जास्त होतात. एका मिनिटात ज्या दिवशी 3 किंवा 4 श्वास ध्यानामध्ये, समाधी अवस्थेमध्ये घेण्यात येतात. किती? मी मोजले परवा. शेवटी आपण किती श्वास घेतो तेही आखूड. एका मिनिटात मी सेकंद पाहिलं, हार्डली 4-5 देखील नाही, म्हणून कळत नाहीत. आणि 4 श्वास तुम्ही घ्यायला लागले की सविकल्प समाधी अवस्था. आणि हळूहळू मग अजून किती खाली जाता येईल? एका मिनिटाला एकच श्वास असंही होऊ शकेल, त्याच्याही खाली जाता येईल. असं झालं तर मन आतच ज्यावेळेस रमतं, त्यानंतर कुठल्या इच्छा विषयांच्या, बाह्य विषयांच्या, बाह्य जगाच्या वासना, इच्छा त्या मनामध्ये शिल्लकच राहत नाही, कारण तो तृप्त झालेला असतो. तिथे जे सुख तो शोधतो, ज्या चैतन्य महासागरातनं हा चैतन्य प्राण निघाला, मन निघालं, त्या माहेराकडे त्याची ओढ असते. युगायुगापासून तो त्या चैतन्य सागरापासून विभक्त झालेला आहे, सासरी आलेला आहे, व्यवहारामध्ये अनंत जन्म घेतोय आणि माहेराच्या ओढीने तिकडे तो जातोय. त्याला आपण बाह्य विषय दाखवतो, रम इथे, रम इथे, रम इथे. हे पहा टी व्हीमध्ये सुख आहे, हे पहा एक बायको कर त्याच्यात सुख आहे, हे पहा संपत्तीत सुख आहे, हे पहा संततीत सुख आहे. आणि त्याचं मन रमत नाही, कारण माझे माहेर पंढरी आहे भीव रेच्या तिरी. ज्या पंढरीतनं तो बाहेर आलेला आहे, तो पांडुरंग पुत्र आहे. त्या पांडुरंगांचं दर्शन झाल्याशिवाय तो तृप्तच होऊ शकत नाही. आणि एकदा त्याला ती आत्मतृप्ती मिळाली त्या चैतन्य सागरामध्ये बुडी दिल्यानंतर, त्यानंतर विषय वासना संपल्या. हा एक भाग. म्हणजे सगळा हा सागर खाली वाहणारा, विषयांच्या मागे धावणारा हा प्राण ह्या गंगाओघातून म्हणजे सुषुम्नेमधून आत्मसागरात रिचवल्या जाऊ लागला की वासना संपतात. चौथी गोष्ट अशी आहे, तरुणपण आहे.
हे झालं वस्तू, विषय आणि व्यक्ती याच्याविषयीची कामना. पण सेक्स एक भाग स्वतंत्र आहे. सेक्स, काम, ऊर्जा. आणि यांनी सगळा घोटाळा सेक्सने केलेला आहे. मुलं मुलीपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत सेक्स वासना जर नाही शमल्या, नाही जिरल्या, तर मन कंप्लीट अशांत असतं. मग अभ्यासही होणार नाही. का मुलगी टी व्ही जास्त पाहते, का मुलगा टी व्ही जास्त पाहतो, का पिक्चर जास्त पाहावेसे वाटतात, का पोरींच्या मागे लागावंसं वाटतं, का पोरांच्या मागे लागावंसं वाटतं. कामवासना, सेक्स अर्ज याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. तर ही सेक्स अर्ज प्रत्येक इंद्रियांमध्ये आहे. बायांच्या ब्रिस्टमध्ये आणि तरुणांच्या पेनीजमध्ये सगळ्यात जास्त सेक्स ऊर्जा असते. पुरुषांच्या लघवीच्या इंद्रियामध्ये ही सेक्स ऊर्जा मूलाधार हिचं मुख्य केंद्र आहे, जे खाली आहे 2 गुदाच्या मध्ये. मूलाधारामध्ये ही सेक्स ऊर्जा असते. ही सेक्स ऊर्जा इंद्रियामधून बाह्य जर अशी वाहायला लागली, अध्यात्म गेलं, व्यवहार गेला, अभ्यास गेला, ध्यान गेलं, शांती गेली, कॉन्सन्ट्रेशन गेलं. लक्षात घ्या. भलेही तुम्ही त्याला पुस्तक घेऊन बसवा, नाही केम्ब्रिज विद्यापीठात पाठवा, काही फरक होत नाही. पुढे म्हणून 2 प्रकारे याची तृप्ती आहे. सेक्स ऊर्जा, काम ऊर्जा ही वाईट नाहीये. काम ऊर्जेचं रूपांतरच वैराग्यात होत असतं. म्हणून तरुणांना सगळ्यात जास्त अनुभव येऊ शकतात. त्याचं कारण त्यांच्याकडे सेक्स ऊर्जा जास्त आहे, काम ऊर्जा जास्त आहे, आणि त्याचं रूपांतर फटकन वैराग्यात होतं. म्हाताऱ्या माणसांना सेक्स ऊर्जा कमी असते 50 वर्षाच्या वयानंतर, म्हणून त्यांना वैराग्याचे अनुभव देखील लवकर येत नाहीत. पहा मी काय म्हणालो, वैराग्याचे अनुभव लवकर येत नाहीत, साधनेचे अनुभव लवकर येत नाहीत. कारण काम कन्व्हर्टेड इंटू राम, काम वैराग्यात कन्व्हर्ट होत असतो. प्रखर वैराग्यात जर असेल, वैराग्यशाली तुम्ही जर झाले, कामवासना त्रास देत नाही. भगवान शुकाचार्य, भगवान ज्ञानेश्वर, भगवान महावीर, ही सगळी मंडळी विरागी अवस्था. इंद्रियामधून मग 2 प्रकारे काही लोकांनी पुराणांतरी, जैन साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, वैदिक साहित्यांमध्ये दमन हा प्रयोग सांगितला. पण आजच्या युगात दमन उपयोगी नाही. पुन्हा मी सांगितलेले दमनवर खूप बोललो आहे आणि जैनांचेच उदाहरणं घेऊन बोललो आहे. सध्याची दमन पद्धती त्यांच्याकडच्या साधू संतांकडची आता उपयोगी नाही. एक काळ होता, ही दमन नाही. म्हणून 2 प्रकारे गेलं पाहिजे, शमन पद्धतीतनं आणि काही वेळेस दमन पद्धतीतनं. आपण दोन्हीचा अंगीकार केला आहे, शमन आणि दमन. कामपूर्ती झाली पाहिजे. आता प्रश्न असा येतो, मुलगा आहे, मुलगी आहे, कामपूर्ती कशी होणार? सेक्सपूर्ती. सेक्स न करता कामविकार हा शमला पाहिजे, हा प्रयोग साध्य झाला पाहिजे. इथे भक्तीची सुरुवात आहे.
कलियुगात भक्ती 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 म्हटली त्याचं कारण हे, आणि ह्या भक्तीवर ते असं कोणी बोलत नाही. बाह्यकारी व्यवहारात वागत असताना काम विकार निर्माण झाल्यानंतर त्याचं शमन करून वैराग्यात रूपांतर करणं साधनेशिवाय याला आधार भक्ती आहे. एक भाग. आणि भक्तीमधून मग तो विकार संपायला पाहिजे. आता मधून मधून येईल विषय, तसं सांगेल, सगळं आजच सांगत बसत नाही. कसं होत असतं, भक्ती कशी आहे. दुसरा प्रकार असा, काही वेळेस ओशोनी हा मांडलाय. तंत्र मार्गाने याला पुष्टी दिली. आपल्याकडे जो तंत्र मार्ग आहे त्यांनी पुष्टी दिली. त्याच्यामध्ये काय आहे, इंद्रियामध्ये कामवासना निर्माण झाल्यानंतर सेक्स न करता त्या इंद्रियांना स्पर्श करून, लक्षात घ्या, त्या इंद्रियांना स्पर्श करून ती कामवासना शम व्हायची. श्वासांचे त्यावेळेस कोठे वाढतात आणि शांतपणे अगदी ध्यानावस्था प्राप्त होते. अगदी ध्यानावस्था प्राप्त होते. अभ्यासही नंतर छान होतो. शांत मन होतं. त्याच्यासाठी महिलांनी महिलांसाठी करावं, पुरुषांनी पुरुषासाठी करावं. हे प्रयोग आता सांगत नाहीत. फक्त त्या इंद्रियांना स्पर्श केला हळूहळू, त्याला ओशोनी मसाज म्हटलंय. आपण त्याला एक गुदगुल्या जशा होतात तसं म्हटलंय. फक्त जास्त डिटेल सांगत नाही. एक हिंट्स हुशार माणूस घेऊ शकतो याच्यात. आणि श्वास शांत होतात, जसं आपण शवासन घेतल्यानंतर, आणि मग उठून काम करायचं. त्याला सेक्स ऊर्जा क्षरण न पावता, पहा काय, सेक्स ऊर्जा नष्ट न होता, क्षरण न पावता एकदम ऊर्ध्व होते. खाली वाहणारी सेक्स ऊर्जा ही ऊर्ध्व झाली की समाधीकडे जाते. तिथे राम प्रगट होतो. आणि ही गोष्ट आजच्या तरुण तरुणींना, साधकांना, सर्वांना, म्हातारपणापर्यंतच्या साधकांना, सगळ्यांना आवश्यक आहे. आणि याचं संशोधन आपण केलंय. आता कोणी म्हणेल आम्हाला माहिती नाही. तुम्ही करतच, जे करतात त्यांना सांगितलं जातं, ते करतच नाही. त्यांना पुढे सांगून काही उपयोग नाही. 4थीच्या वर्गातून पुढेच सरकलेले नाही तर 5वीच्या वर्गात काय. आणि शेवटी अडचणी तुमच्या काय आहेत, जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्याला सांगितलंही जात नाही. तुमच्या अडचणीचे मुद्दे तर समोर आले पाहिजे. हा एक भाग आहे. म्हणून ही काम ऊर्जा ऊर्ध्व होणे, सगळ्या इंद्रियांमधून वाहणारी काम ऊर्जा सुषुम्नेमधून ऊर्ध्व होऊन समाधी अवस्थेकडे जाणे इथे आहे. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुणी जाती समस्ता, परिन्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. पार्था, उन्हाळ्यात सर्व नद्या आटून रखरखीत झाल्या तरी त्या सागरास एक थेंबही मिळाला नाही, तरी तो जसा थोडाही कमी होत नाही. म्हणून हा आत्मसागर एकदा सेक्स ऊर्जा ऊर्ध्व झाली की इतका तुडुंब भरतो की जरी सेन्सेशन लेस शरीर राहिलं, वैराग्य, एक थेंबही मिळाला नाही कामवासनेचा कुठल्याही इंद्रियांना, तरी ते तृप्त आहेत. आत्मसमुद्र खाली जात नाही. आणि तुम्ही सेक्स केलं की ऊर्जा तुमची नष्ट होते. श्वासांचे कोठे पुन्हा प्रचंड वाहू लागतात. आज डॉक्टर म्हणतात सेक्स किती करा,
त्याची नीड आहे, गरज आहे. अध्यात्म उलट सांगतं. सेक्स न करता सेक्स शमन कसं करावं, आज कोणाकडे हे उपाय नाही आहेत. त्यांच्याकडे सेक्स आहे, करून टाका जनावरासारखं. त्याच्यामध्ये ती क्षरण झाली की तुमची आध्यात्मिक शक्ती गेली. हेही साधकांना भक्तांना कळायला पाहिजे. गेली म्हणून समजा. म्हणून विकार अवस्था वैराग्यात रूपांतर करायचं. आत्मसागर लेशही कमी होत नाही. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयाची क्षोभनाही बुद्धी आडीन पावतान बाधी अध्रती तया ते. तसेच रुद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याच्या संतोषाची खवळ बुद्धीत उत्पन्न होत नाही. ऊर्ध्व प्राण सतत वाहत असला, काम ऊर्जा ऊर्ध्व झाली. प्राण प्रवाहात वाहू लागला, त्याबरोबर मन एकदम शांत झालं. एका मिनिटात 3 आणि 4 श्वास हार्डली चालायला लागले. ते कळत नाहीत, तुम्ही मोजले तर कळतात. त्यांना रुद्धी सिद्धी निर्माण झाल्यानंतर बुद्धीमध्ये क्षोभ निर्माण होत नाही. पहिला अर्थ घ्या, रुद्धी सिद्धी त्याच वेळेस निर्माण होतात ज्या वेळेस बुद्धीमध्ये मनामध्ये कुठलेही विकार शिल्लक राहणार नाहीत. आम्हाला केव्हा सिद्ध्या मिळतील असं वाटलं, त्याचं पहिलं उत्तर इथे. सिद्धी सामर्थ्य कधी मेंटल टेन्शन घेणाऱ्या कुठल्याही महाराजांना आणि श्वासांची धाव ज्यांची खाली पळते त्या महाराजांना रुद्धी सिद्धी असतात, हे खोटं आहे. हे सायन्स आहे त्याच्यातलं. पण पहिलं बुद्धीमध्ये क्षोभच नाही. आता बुद्धी म्हणजे बुद्धी इतकी शांत पाहिजे. कधी होईल? मन शांत असेल तर. मन केव्हा शांत होईल? प्राण प्रवास स्थिरावला तर. एका मिनिटात 17 श्वास आणि 20 श्वास चालायला लागले, 30 श्वास चालायला लागले, कसा प्राणप्रवास शांत होईल? मन कसं शांत होईल सांगा? आणि मन अशांत असेल तर त्याच्यामध्ये सिद्ध्या निर्माण होत नाहीत. भलेही तुम्ही गायत्री जप करा की भलेही तुम्ही पुरस्चरण करा, म्हणून अनेक पुरस्चरण करणाऱ्या माणसांचं आयुष्य पाहिलं तर कुठलीच सिद्धी निर्माण होत नाही. कारण त्याच्यातला सायन्स माहिती नाही, विज्ञान माहिती नाही. आणि साधक किती साधना करू द्या, सेक्स ऊर्जा संपवायला लागला असेल, वासनेंचे प्रवाह खाली वाहत असतील, खाण्यापिण्यामध्ये त्यांनी जर नाही सांभाळलं, झडप नाही लावली इंद्रियांमध्ये, आलंय ना ते झडप मागच्या ओव्या आल्यात. प्रत्याहार जर असा आधाडा नाही लावला तर आपण सगळं विसरायचं. त्या फाटक्या झोळीसारखी वरून टाकायचं आणि त्याला भोक असतं, त्या झोळीला ते खाली पडतं, साठवले जात नाही. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयाची क्षोभ नाही बुद्धी आणि न पावता न बाधी अध्रती तया ते. तसेच रुद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याच्या संतोषाची खवळ बुद्धीत उत्पन्न होत नाही आणि कधी संकल्प सिद्धी न झाली तर धीर खचत नाही. एक उपनिषदामध्ये एक उदाहरण येतं, काही पुराणांमध्ये एक उदाहरण येतं की एक तरुण मुलगा साधू झाला आणि तप करू लागला. तप करता करता इतकं तप केलं की त्याच्यामधनं काही सिद्ध्या निर्माण झाल्या. सिद्ध्या निर्माण झाल्या की एकदा गंगा तटावरती आपलं धोतर घातलेलं वाळवण्याकरिता गेला. तर त्याने एक इच्छा उत्पन्न झाली त्याला की आपलं धोतर ॲटोमॅटिक असं अधांतरी वाळलं पाहिजे. खाली जर असं
वाळूवर जर वाळवलं तर भरेल, धुळीने भरेल, म्हणून जरा असं लटकत वाळलं पाहिजे वाऱ्यावर. आता याची इच्छा सिद्ध्या निर्माण झाल्या होत्या, पटकन ते धोतर असं उंच झालं. क्या बात आहे म्हणला. आता आपण काहीतरी बनलो. तितक्यात एक पाखरू आलं, त्याला वाटलं ते वर आहे काहीतरी, कावळा असेल कोणी असेल. कावळा आला आणि त्या याच्यावर बसायला लागला. त्याला वाटतं हा विष्ठा टाकेल आणि पुन्हा धुवावं लागेल. हे कावळ्या श्राप दिला त्याला, भस्म हो भस्म हो, की कावळाही भस्म झाला. कावळा भस्म झाला की खुश झाला. क्या बात आहे. आता तर काही फिकीर नाही म्हणला. उठला, साधना गिन्ना सोडली, गावात माधुकरी मागण्याकरता आला. एक पतिव्रता पतीची सेवा करण्यात मग्न होती. आजारी होता पती आणि म्हातारे सासू सासरे होते, त्यांची ती सेवा करत होती. यांनी दरवाजा ठोठावला. खुलजा सिमसिम. दरवाजा उघडला. आलाक निरंजन द्या म्हणे आम्हाला. काय? माधुकरी, भिक्षा द्या, भिक्षाम देही. ती बाई म्हणली, थांबा महाराज, मी माझी सेवा करते अगोदर आणि यांचं संपल्यानंतर तुम्हाला आणून देते, थांबा जरा. याला राग आला ना. कावळ्याला भस्म केलं, धोतर असं वर वाळवलं, आणि ही बाई काय समजते स्वतःला. मला ओळखलं नाही वाटतं तिनं, हिनं दाखवलंच पाहिजे. ओ मॅडम म्हणले, कोणाला बोलतायत तुम्ही? थांबा म्हणून. तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे आणि माझ्यात काय शक्ती आहे? त्या काळातली, सत्ययुगातली ही गोष्ट आहे. त्रेताई नाही, सत्ययुगातली. ती बहिणी म्हणाली, महाराज मी कावळा नाही आहे भस्म व्हायला. त्याला वाटलं आत्ता कावळा मारून आलो, आणि ह्या बाईला समजलं ही बाई जास्त उंच आहे आपल्यापेक्षा. वारा म्हणले, नीट. तुम्ही काय समजलं मला? मी भस्म होणारी ती नाही आहे, कावळा. त्याला वाटलं अतिंद्रिय दृष्टी बाईला. एकदम लोटांगण घातलं आणि म्हणले, आता आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार द्या. अशाच गुरुच्या शोधात होतो ज्याला समजतं. थांबा म्हणले तरी. काय भारत होता. जसं आता बाईकडे गेले तर, अहो सिरियल चालली टी व्ही, संपू द्या. तसेच वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताही मलाही कुठे जायचं असलं तर कोणत्या सिरियल चालल्यात पाहावं लागतं. त्या टाळून जाता आलं तर जातं. तसेच वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताही त्यांच्या संतोषाची खवळ बुद्धीत उत्पन्न होत नाही. जेव्हा आवत संतोष धन सब धन धुली समान. वृद्धी सिद्धी निर्माण होण्याकरिता शुद्ध शरीर, शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आधी पाहिजे. तपश्चर्या जोरात पाहिजे. श्वासांची ऊर्ध्वगती झालेली पाहिजे. मन स्थिर झालं पाहिजे. शांती आली पाहिजे मनामध्ये. मागच्या ओव्या पहा सगळ्या. स्थितप्रज्ञांची लक्षणे काही निर्माण झालेली पाहिजे स्वतःमध्ये. पण आणि आकांक्षा शिल्लक राहिली नाही, इच्छा शिल्लक राहिली नाही की सिद्ध्या निर्माण होतात. लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस मागाल ना त्यावेळेस सिद्ध्या नसतात, आणि ज्यावेळेस मागण्याची इच्छा शिल्लक राहत नाही त्यावेळेस सिद्ध्या येतात. तुकाराम म्हणतात, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. तुम्ही मला भिकारी समजू नका. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. हात जोडून उभे आहेत वृद्धी आणि सिद्धी, पण इच्छा शिल्लक नाही काही घ्यावं. 103 डिग्री जर ताप असेल ना, तर जरी तुम्ही टाटांच्या इथे गेलात, टाटांचे पुत्र जरी असाल, बिर्लांचे पुत्र जरी असाल,
आणि सगळं खाण्यापिण्याचं असं चैनीचं सामान जरी पडलेलं असेल आणि 104 डिग्री ताप असेल, तुम्हाला इच्छा होईल का हो? तसा योग ताप योगाग्नी असा प्रचंड वाढलेला असेल आणि इच्छा शमलेल्या असतील, मागू वाटेल का? रोगात मागू वाटत नाही, योगात कसं मागू वाटेल? आणि ज्यावेळेस मागू वाटत नाही त्यावेळेस जो न चाहे उसकी रमा होय दासी. तुमची इच्छा नसेल त्यावेळी लक्ष्मी हात जोडून उभी राहते. मागो क्या मागना है, त्यावेळेस मागू वाटत नाही. स्वामी विवेकानंद वडील वारल्यानंतर रामकृष्णांकडे जाऊ लागले. एकदा रामकृष्णांना म्हणाले, मला ब्रेड बटरची चिंता आहे, नोकरी नाही आहे, खाण्यापिण्याची चिंता आहे, वडील वारलेले आहेत, आईला मला पोसायचं आहे, तुमची जगदंबा मला काही देईल का? हो जा म्हणले, माग. काली मातेकडे गेले विवेकानंद. मागायला उभे राहिले की जी चमक उठायची त्या देवीमधून की डोळे यांच्या वासनाच समाप्त व्हायच्या. काही न मागता वापस यायचे. असं 2दा झालं, 3दा झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं. रामकृष्ण म्हणाले, मागून घेतलं? काय मागू म्हणले? देवी पुढे गेली की इच्छाच राहत नाही आणि तुमच्याकडे आले की इच्छा राहते. मागू काय? ज्यावेळेस इच्छा राहत नाही त्यावेळेस जगदंबा प्रसन्न होते. भिक्काऱ्याला नाही. भिक्कारी नेहमी कटोरा घेऊन जाणार आहेत. आपण तर देवमूर्तीपुढे केव्हाही जा, आपल्या लिस्ट तयार. मॅडम देवी, these are the articles which has to be provided to me immediately. आपल्याला तर लिस्ट तयार असते, नाही मिळणार काही. तैसा प्राप्त. अरे ज्ञानेश्वरांची काय शक्ती असेल. ते वाघावर बसून आले चांगदेव आणि 4ही भावंड टूथपेस्ट लिंबाची काडी करीत बसले होते. घर तर नव्हतंच ना, भिंतीवर पडक्या. आणि मग म्हणाले तिकडून चांगदेव यायलेत. अरे म्हणले, एवढे मोठे चांगदेव वाघावर बसून यायलेत आणि नागाचा चाबूक केलेला आहे, भिंतीला आज्ञा दिली कोणी? ज्ञानेश्वरांनी, की सिस्टर भिंती तू चालू लाग. त्यांना आपण सामोरे जाऊया. आणि भिंत चालली. रेड्यामुखी वेद बोलवला. काय सामर्थ्य आहे रुद्धिसिद्धींचं, पण वापरलं नाही कोणाला छळण्याकरता. दैवी शक्तीचा तेज वाढवण्याकरिता काही वेळी चमत्कार झाले असतील, पण लोकांना समाप्त करण्याकरिता, त्यांचा बदला घेण्याकरिता कुठेही वापरण्यात आलं नाही. न तुकारामांनी वापरले, न ज्ञानेशांनी वापरले, न बुद्धांनी वापरले, न महावीरांनी वापरले. कोणी वापरलेले नाही. त्यावेळेस ते महासिद्धींचे भांडार बनतात. साधकांसाठी वापरले असतील तर वापरू द्या. इंडिव्हिज्युअल जीवनात थोडं बहुत वापरता येतं, पण चमत्कारासाठी नाही. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी. काही शोभ बुद्धीत नाही ना, उतावळे पण नाही. आता दाखवतो, आता दाखवतो, आता दाखवतो. धारणा प्रवाह आहे ना, तोपर्यंत तरी तुम्हाला क्षोभ आहे. जादूची कांडी. हे पा, कर्मयोग हा जादूचा योग आहे. कर्मयोगानंतर राजर्षी योगामध्ये ज्यावेळेस ऑब्झर्वेशनचं इंटरनल चालतं त्यावेळेस तुम्हाला फक्त स्पंदन आणि करंट्स असतात. सूक्ष्म जादूगिदू संपली, दर्शन संपली. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर काहीच नाही. असं वाटतं काही नाही. ज्यावेळेस ब्रह्मसाक्षात्कार झाला मला 1969 आळंदी.
ब्रह्मसाक्षात्काराच्या आधी प्रचंड धारणा प्रवाह होता, इतका की जसा एक सागर लोटलाय आपल्या शरीरामध्ये, धाड 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 गतिमान झालेल्या वेव्स त्या. आणि बाप्पासाहेबांनी साक्षात्कार केल्याबरोबर सगळं समुद्र शांत व्हावा, खवळलेला समुद्र जसा शांत व्हावा तसं झालं. बाप्पासाहेब म्हणले कसं वाटतं? बाप्पासाहेब म्हणलं बाप्पासाहेब आता असं वाटायलं माझ्यातला योग निघून गेला. हसायला लागले. जो दैवी चमत्कार अंगात येत होता तोही संपला असं वाटायलंय. आता मी कोरा झालो काय असं वाटायलंय. फक्त योगाग्नी शिल्लक राहतो नंतर. म्हणलं योग आग जर नसती तर मी कोरा झालो का काय असं वाटतं. करेक्ट म्हणले. तिथे अहंकार संपतो. अहंकाराचे पुंजणे संपले. आता सांगत नाही तो भाग, पण क्षोभ ज्याला म्हणता येईल, धारणेचा प्रवाह गतिवंत जर असेल तोपर्यंत क्षोभ कायम असतात. आणि एकदा धारणा संपली, सिद्ध्या निर्माण झाल्या, सिद्धी आहे हेच भान राहत नाही. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. वा. अहंकारी लोपे अवधारी वेत जाये. माझी या साक्षात्कारी अहंकाराची लोपे वारी. इथे अहंकार धारणा प्रवाह हा अहंकारातून वाहत असतो. सेन्सेशन लेस स्थिती होते, काही नाही आपल्याजवळ, काही नाही असं वाटतं. आणि मग निरंकारी ज्यावेळेस म्हणतात ना, हे निरंकारी शब्द शिखांकडे पहा. निरंकारी आणि इतका अहंकार असतो. हम निरंकारी आखाडे के आखाडे के. आता अहंकार एवढा असतो की तलवारीनं मारामाऱ्या करतात. निरंकारी की ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर अहंकार शिल्लकच राहिलेला नाही. आपल्याजवळ काही आहे की नाही असं वाटायला लागतं. कॉन्फिडन्सच लूज झालेला असतो, आपल्याकडे काही आहे की नाही. पण अनेकदा ज्यावेळेस मला असं वाटतं, लोकांना अनुभव आल्यानंतर मलाच चमत्कार वाटतो, कसं काय झालंय. कारण धारणा प्रवाह नाही, काही नाही. आपल्यात आहे की नाही हेही नसतं, म्हणून अहंकार येत नाही. वैराग्याकडे सारखे इंद्रिय वाहत असल्यामुळे अहंकारच येत नाही. आणि अहंकार नाही आलं की ते बुद्धीमध्ये क्षोभ खवळ निर्माण होत नाही. मला तुम्ही काय समजता. आणि म्हणून ह्या साधू संतांना मारलं काय, तोडलं काय, बोललं काय, कशाचीच खवळ येत नाही. त्याचं कारण हे कृत्रिम रीतीने आणलेलं नाहीये त्यांनी अंगात, ॲटोमॅटिक उत्पन्न होतं. तैसा प्राप्तिरुद्धी सिद्धी तयाची क्षोभ नाही बुद्धी. आणि न पावता न बाधी अधृती तया ते. आणि कधी संकल्पसिद्धी नसली न झाली तरी धीर खचत नाही. समजा वृद्धी सिद्धी निर्माण झाल्या नाहीत. खूप तुम्ही साधना करतायत, तुम्ही केलेला संकल्प फळाला गेला नाही. एनिमा एरंडेल कुठपर्यंत घ्यायचं? जोपर्यंत संकल्प सिद्धी झाली नाही. आज खूप खाल्लंय, संकल्प करायचा रात्री 10 लॅट्रिन झाल्या पाहिजेत, 10च बरोबर झाल्या पाहिजेत. आता कोठा 2 तासात संपला पाहिजे, कोठा साफ झाला पाहिजे. इथे कणू कणू होत नाही, गोळ्या घेऊन होत नाही, एनिमा एरंडेलनी होत नाही. ते सगळे भक्त आहेत. भक्तीच्या वाटे लाग. काय लागणार आहे वाटेला? धडधडून वहिला निग. भक्तीच्या वाटे लाग. संकल्प सिद्धी न झाली तरी धीर खचत नाही. नाही झाली संकल्प सिद्धी, जा तुमचं कल्याण हो, ही संकल्प सिद्धी असते. पण आपला तुकडा पडतो बरं का त्याचं कल्याण व्हायला. पण कुठेही शब्द वापरू नयेत. सध्याचे गव्हाळे महाराज काही वापरतात.
थोडं बहुत किडूक मिडूक झालं तेही नष्ट करून टाकतात. काही नसतं. हे जे नेहमी आशीर्वाद देत फिरतात ना, खरं नाही, काही कळलेलं नाही त्यांना. अरे ये म्हणायचं नसतं. आपल्या बॉस चंद्रशेखर गाडगिळनी सुहास मोंडेला बाहेर आले सांगताना म्हणाले की आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्ही सोमानींकडून घ्या आहे, परंतु तुला मला भेटावंसं वाटलं तर येऊ नये असं नाही आणि यावंही असं नाही. पहा कसं गोल गोल. ये म्हटलंय का? नाही. नको म्हटलंय का? नाही. तुला यावंसं वाटलं ते यायलाही हरकत नाही आणि नाही आलं तर नाही यायला हरकत नाही. असं गोलगोल असतं. व्यवहारात असंच बोलावं. कारण तुकडा तुमच्या सिद्धींचा पडतो, संकल्पाचा पडतो. आणि संकल्प सिद्धी निर्माण होण्याकरिता सत्याची कास पाहिजे. सत्य तुम्ही बोललं पाहिजे. आपण तर जागोजागी लबाड बोलतो, केव्हाही लबाड. तुम्ही ज्ञानेश्वरीला का आले नाही? निघालो होतो. दुसरंच कारण सांगतो, सारखं लबाड असतं आपलं. संकल्पसिद्धी कधी निर्माण होणार नाही. सत्याच्या बैठकीवर संकल्प उभा राहतो. आणि न पावता बाधी अधती तया ते. धीर खचत नाही. मला नाही झाली संकल्पसिद्धी तरी धीर खचू देऊ नये. साधना करत राहावी. म्हणजे सिद्धीसाठी करू नका, खवळ निर्माण होते म्हणून करू नका. आपल्याला बसवत नाही आजकाल म्हणून आम्ही बसत नाहीत बरं का. तुम्ही आशीर्वाद द्या ना म्हणे बसायचा. अरे बसा मरानं काय होतंय? तसंच बसा. नाही बसावं असं वाटलं तर. धीर खचू देऊ नका असं म्हटलंय. नाही खचू द्यायचा धीर. तैसा प्राप्तिरुद्धी सिद्धी तयाची क्षोभ नाही बुद्धी. याला म्हणतात सिद्ध पुरुष. सिद्ध्या निर्माण झाल्यानंतर देखील ज्याच्या मनामध्ये थोडाही क्षोभ होत नाही, आनंदाच्या उसळ्या मारल्या जात नाहीत, की दुःखाची छाया होत नाही. संकल्प सिद्धी, काही गोष्टी संकल्प केल्यानंतर पूर्ण झाल्या तरी खवळ निर्माण होत नाही, नाही झाल्या तरी धैर्य संपत नाही. अशी अवस्थेला सिद्ध पुरुष म्हणतात. म्हणजे सिद्ध्या असतील तर सिद्ध बरं का. सिद्ध्या असतील तर सिद्ध. सांगे सूर्याची घरी. आणि सिद्ध्यांचे चमत्कार तुम्हाला थोडी बहुत माहितीत का नाही? सूर्यपस्तांच्या संक्रांतीला मिळालं ना, हा सिद्धी चमत्कारच. तुम्हाला फिरायला जा म्हटल्यानंतर वेग येतो ना, हा सिद्धींचे चमत्कार आहे. हा साधकांनाच दाखवायचा असतो. कुठेही नाही चमत्कार करायचा. तिकीट लावून नाही करायचं. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. देखिए 4 योगी कैसे भागेंगे, ऑटोमेटिक भागेंगे. खेल देखिए. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीविरी. कानला विजे तरी अंधकारी कोंडेल तो. सांग बरे, सूर्याच्या घरी दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश केला तर उजेड येतो का? किंवा न लावला तर अंधारात कोंडल्या जातो का सूर्य? अहो सूर्य तुम्हाला उजेड देतो, पण सूर्याला उजेड द्यायला मी चाललो असा दिवा जर एखादा गेला चालेल? अहो मी ये म्हणून सूर्याला उजेड येऊ, त्याच्या घरी काय? आणि समजा नाही दिला तर अंधार राहतो का त्याच्याजवळ? का सूर्याला अंधारच माहिती नाही. तसा याला क्षोभ माहीत नाही, दुःख सुखांचे आवेग माहिती नाहीत. देखे रुद्धी सिद्धी तया परी
आली गेली से न करी, तोची गुंतला असे अंतरी महासुखी. वा. देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तोची गुंतला असे अंतरी महासुखी. सुंदर वाक्य आणि ओवी आहे. त्याप्रमाणे पहा, सिद्ध महायोगी पुरुषांच्या घरी रुद्धी सिद्धी आल्या की गेल्या याची त्याला आठवणही नसते. त्याचे मन बुद्धी अहंकार महासुख भोगात बुडालेले असते. इतका आनंद त्याला झालेला असतो समाधी बोध अवस्थेत की महारुद्धी सिद्धी आपल्याजवळ किती आहेत काय आहेत त्याला वापरायचं भानही राहत नाही. ते उभे असतात दरवाजावर, पण आनंदात पौडलेला असतो. लहान मुलगा, लहान लहान पोरं, त्याला कार आणून द्या, मोटरसायकल छोटी आणून द्या, ती इतके रमतात ना. त्यांना तुम्ही पैसे दाखवा, काही दाखवा, कुठलंही मोह दाखवा, ते तिकडे पाहत नाहीत. तसं एकदा महासुखाच्या डोहामध्ये आनंद घेण्यात आलेलं मन पुन्हा तुम्ही रुद्धिसिद्धींच्या जाळ्यात त्यांच्या याच्यात अडकतच नाही. त्याचा काही वापर करावा म्हणून नाही अडकत. महासिद्धींचे भांडार होते हे. स्वामी रामतीर्थ म्हणाले होते, अरे पाहिजे तर योगी सूर्य देखील चेंडू सारखा असा उचलून फेकून देईल. हे सामर्थ्य अंगात येत असतं. काही इतकं महातेजस्वी असतात, पण खूप साधारण हजारो वर्षाची पाहिजे, नाही तर लगेच 1 घंटा गेली की चालले सूर्याला दिवाही उचलता येणार नाही. दिवा देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी. आली काय गेली काय उभी राहिली काय दरवाजावर, रुद्धी सिद्धीकडे डुंकूनही पाहत नाही. एक ओवी आलेली आहे पुढे, न धरिती रुद्धीची भीड, न करीती सिद्धीची चाड, योगी ऐसे द्वाड हेळसिती. न धरिती रुद्धीची भीड, न करीती सिद्धीची चाड, योगी ऐसे द्वाड हेळसिती. रुद्धी सिद्धीकडे पाहतही नाही पाहत. त्यावेळेस रिद्धी महासिद्धी उभ्या राहतात आपल्याजवळ येऊन, आणि तो गुंतत नाही, कारण तो महासुखाच्या डोहामध्ये पौडलेला आहे. येत नाही तो खाली. जो आपुलेनी नागरपणे, इंद्र भुवना ते पावळे म्हणे, ते केवी रंजे पालमणे भिल्ला चेणी. काय सुंदर ओवी आहे. अरे जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्र भुवनाला देखील क्षुल्लक मानतो. फाटकं घर असेल ना, त्याच्यात त्याला आनंद आहे. अमेरिकेला जाऊन वसल्यानंतर इंडियाची आठवण येते म्हणे आपण गेलो नाहीत म्हणून नाही, मायभूमीची आठवण येते. तुम्ही 1.5 महिना प्रवासाला हिंदुस्थानच्या जात, तुम्हाला आपलं घर आठवतं, आपलं गाव आठवतं. भलेही ते खड्डे असणारे रोड असू द्या, रोडमध्ये गाडी गेली नंतर वरून पाहावी लागते कुठे गेली, नंतर ती वर कशी आली ती पाहावं लागतं. तरीही आपलं गाव कसंही असो, आपली आई कितीही कशी असो, रंभा जरी समोर उभी केली तरी बालकाला ती नको आहे. पाय तुझी आई कशी आहे आणि ही पहा रंभा कशी आहे, त्याला त्याची आईच पाहिजे. तसं अरे रुद्धी आणि सिद्धीचं भांडार असल्यानंतर सामर्थ्य इंद्रभुवन निर्माण करण्याचं जरी असेल तरी त्याला आपलं घरच चांगलं वाटतं. नको इंद्रभुवन. रुद्धी सिद्धीला म्हणतो मग आम्हाला काही देऊ नका, तुम्ही गप्प बसा. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. पाबळे तुच्छ समजतो.
जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनाला देखील क्षुल्लक मानतो, तो भिल्लांच्या पर्णकुटीत कसा रमेल. तो केवी रंजे पालवणे भिल्लाचेणी. म्हणून त्याला काही पर्णकुटी असो की बंगले असो, काही ते कुठेही रमत नाही. तो वृद्धिसिद्धींच्या मागे तो काही लागत नाही. जो अमृता ते ठेवी, तो जैसा कांजीण सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृतालाही नाव ठेवितो, तो जसा कांजी पित नाही, तसा ज्याला आत्मसुखांचा अनुभव आला आहे, तो वृद्धीचा भोग घेत नाही. टिप्पा. सिद्धी सदा सिलकेत असतात, प्रसंगानुसार त्याचा उपयोग होतो. तो कसा, का, केव्हा अशी अनेक गुढे ज्ञानेश्वरी सर्वत्र आहे आणि ते अनुभवाने कळण्यासारखे आहे. सिद्ध्यांचा उपयोग घ्यायची परवानगी साधकाला आहे, पण चमत्कार दाखवण्यासाठी नाही. लक्षात घ्या. एखाद्या वेळेस एखाद्या सिद्ध पुरुषाजवळ मृत्यूतून एखाद्याला वाचवायची देखील शक्ती असते. रामदासांनी उठवलेलं आहे, तुळशीदासांनी एक उठवलेलं आहे, मेलेलं मडं. रामदासांचंच फक्त सांगतो. रामदास गोदातटी ध्यानावस्थेमध्ये बसलेले असताना त्या गावच्या कुलकर्ण्याची पत्नी, कुलकर्णी वारले म्हणून गोदातटी दहन करण्याकरिता ते शव आणलं. स्नान करावं, सती जायचं होतं तिला नवऱ्याबरोबर, आणि स्नान करावं आणि एक साधू दिसत आहेत, त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून ती गेली. हे ध्यानावस्थेत बसलेले होते रामदास. काकणं वाजली, सहज म्हणाले ते अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती बाई हसली. महाराज ह्या जन्मात का पुढच्या जन्मात? रामदासांची समाधीच खाली आली. काय झालं बाई? नाही, ह्या जन्मात मला 8 पुत्र होणार आहेत का पुढच्या जन्मात, म्हणूनच विचारलं. ते म्हणे म्हणजे काय झालंय, प्रसंग काय घडला? म्हणले माझा नवरा वारलाय, मी दर्शन घ्यायला तुमचं आले आणि मला आता सती जायचं आहे, नवऱ्याबरोबर शवदहन होईल, त्यावेळेस मी पण जाईल. रामदासांनी सांगितलं बाई ह्याच जन्मात हे सगळं होईल, काय करावं? 12 कोटी रामनामांचं तप होतं अंगामध्ये. 12 वर्षपर्यंत 12 कोटी रामनाम घेतलं पाण्यामध्ये असं उभा राहून, आणि 2 पुरश्चरण 24 लाखाचे 2 रामचंद्राणी स्वतः कुंडलिनी जागृत केल्यानंतरचा एवढा अभ्यास आहे रामदासांचा. रोज 8 तास, 12 वर्ष. बाई ह्याच जन्मात आमच्या तोंडून निघून गेलं. प्रभूला आळवलं त्यांनी. रामराया शब्द निघून गेले रे, खरे कर. बस कमंडलू घेतलं, त्या शवापाशी आले. प्रभू रामाचं स्मरण केलं, पाणी हातात घेतलं आणि शिंपडलं त्या मड्यावर की तो उठून बसला. कुलकर्णी जाबाई संसार कर म्हणे. 8 पुत्र झाले, त्याच्यात पहिला पुत्र झाला कल्याण. तो डोनेट करून टाकला रामदासांना. प्रसिद्ध शिष्य कल्याण म्हणजे त्या बाईपासून झालेला आहे, देऊन टाकलं ते अर्पण. पण रामदासांनी पुन्हा सगळे मडे उठवलेत असं झालेलं नाहीये, लक्षात घ्या. अजून एका शिष्याला वाचवलेलं आहे त्यांनी. 2दाच अशा गोष्टी घडल्या. त्या घडवायच्या होत्या प्रभूला म्हणून घडल्या.
चमत्कार सारखे दाखवल्या गेले नाहीत, दाखवल्या जात नसतात. आणि जर तुम्ही दाखवण्याचा फार प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, ईश्वर त्याच्या याच्यात लुडबुड सहन करत नाही, हे वाक्य लक्षात घ्या. त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दखल अंदाजी उसको पसंद नाही है. तुम्ही कोणाचेही जर भाग्य बदलायला लागले, ईश्वर प्रसन्न होत नाही. सहजगत्या बापासाहेब म्हणायचे, सहजगत्या झालं. अरे सूर्यपस्तानी अशी सिद्धी आहे, पहिल्यांदा सांगतो, 12 वर्षपर्यंत 3 तास जर तुम्ही कमीत कमी रोज केलं, 12 वर्ष पण शरीर शुद्ध ठेवून, चर्वांतर्पण वगैरे सगळं आलंय, आणि पुन्हा 3 तास साधना, तर तुम्हाला सांगतो, आता सांगून देतो, ह्या ग्लँड्स आहेत, थायरॉईड, मेल्यानंतर याला हात लावा, तो जिवंत होतो.